श्री स्वामी समर्थ. मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार. सगळ्यात आधी आम्ही देवाची पूजा करून घेतली. सकाळ सकाळी विहाने केस वगैरे धुवून आवरून देवासाठी फुले घेऊन आली. देवाची पूजा करून घेतली. त्यानंतर देवासमोर छोटीशी रांगोळी काढून घेतली. विहाने देवाचं दर्शन घेतलं. दर्शन घेऊन झाल्यानंतर श्री स्वामी समर्थ हा जप तिचा सुरूच होता. सकाळी फक्त देवाची पूजा केली होती आणि गुरुवारची जी पूजेची मांडणी आम्ही दुपारनंतर करणार होतो. दारासमोर सकाळ सकाळी छान रांगोळी काढली होती. विहाचंही त्यात काय तर रांगोळी काढायचं चालू होतं. दुपारनंतर आम्ही जवळच 5 डाळे आणण्यासाठी गेलो होतो. ते काय ते आंब्याची झाडे आहे. ते काय चिंच्याचं, कशाचं आहे? लिंबूचं, पिवळू. ओके. 5 डाळे घेऊन आल्यानंतर पूजेच्या मांडणीची सुरुवात केली. पूजेच्या मांडणीचं कामही माझ्याकडेच होतं. पाट वगैरे मांडून, पाटावर वस्त्र अंथरून, तांदूळ घालून, कलशाला हळदी कुंकू वाहून, 5 डाळे घालून कलशचं थोडं डेकोरेशन करायचं होतं. त्यामुळे मी ब्लाऊज पीसचं साडी नेसवण्याचा प्रयत्न करत होते. मी पहिल्यांदाच काहीतरी नवीन बनवत होते, त्यामुळे जास्त उत्साह होता. त्यानंतर साडी नेसून झाल्यानंतर हार वगैरे घालून घेतला. नथी घातली होती छोटीशी. फायनल लुक तुम्हाला दिसेलच. त्यानंतर लक्ष्मीच्या फोटोची पूजा करून घेतली. बाप्पाचं प्रतीक म्हणून सुपारी, हळदी कुंकू वाहून घेतलं. रांगोळी काढून घेतली. लास्ट लुक कसा झाला होता? मला तर खूप आवडला. तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगा. त्यानंतर विहान दर्शन घेतलं आणि प्रसादाचं काम विहाच्या मामीकडे होते. प्रसाद वगैरे झाला. त्यानंतर आज गुरुवार असल्यामुळे स्वामींची पूजा करून घेतली आणि पूजा वाचायचं काम विहाच्या मामाकडे होते. पूजा आणि आरती वगैरे करून घेतली. असा होता आजचा दिवस. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड कमेंट करा.